मुलांनो, ऋतू 3 प्रकारचे असतात. पाणी, आडवा, पाणी, जिरवा. मास्तर 4 झाले. आओ, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. ये रे पावसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, मास्तर झाला याडा. ए, काय रे? काय लावलंस? काय लावलंयस? मी काय टेप रेकॉर्डर लावले? हा? लावले काय लावले? गाणं म्हणतोय मी. हा. पावसाळा आला मास्तर, पावसाळा आला, पाऊस पडायला लागला मास्तर. मला पाऊस खूप आवडतो म्हणून गाणं म्हणतोय. मला अजिबात आवडत नाही. मास्तर, तुम्हाला पाऊस आवडत नाही पण मला पाऊस आवडतो. तुम्हाला पाऊस आवडत नाही, मला पाऊस आवडतो. तुम्ही एका साईडला उभे राहा, मला पावसात भिजताना बघा. बघा, तुम्हाला गजराबाईची आठवण येते का? मला हे परवडणार नाही. मास्तर, पाऊस म्हणजे गाणी, पाऊस म्हणजे पाणी, पाऊस म्हणजे शिला, पाऊस म्हणजे मुन्नी. मुन्नी बदनाम होई. मास्तर स्वर्गात गेले. आले आले वर्गात आले. अरे, तुझं हे पाऊस पुराण बंद कर. आम्हाला परवानगी द्या. कसली? पावसात भिजायची परवानगी द्या मास्तर. नाही, अजिबात नाही. मास्तर असं करू अजिबात नाही. मास्तर, हे बघा, इतके निष्ठुर होऊ नका. नाही. तुमच्या समोर शर्टाचा पदर पसरतो, नाही. पॅन्टीचा पसरतो, नाही. गजराबाईचा पदर पसरतो. ओके, चालेल. बघितलं, गजराबाईचा पदर म्हटलं मास्तर लगेच ओके ओके म्हणाले. ओके 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 चला चला भिजा, चला नाही, भिजा. नाही, नाही, ठीक आहे. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. दिलं लवकर विचारा. पाऊस कसा येतो? पाऊस कधी रिमझिम येतो, कधी सरसर येतो, कधी टप येतो, अरे. कधी बारीक येतो. पाऊस कुठून येतो? ढगातून. ढगात? विसरलं तुम्ही. मी सगळं शिकवलेलं सगळं विसरलो. विसरलं असेल पण आम्हाला हिंट द्या ना तुम्ही. हिंट? समुद्र. समुद्र असं सांगा ना, आलं लक्षात लगेच. आलं? ताबडतोब. सांग. म्हणजे ढगामध्ये देव राहतात. समुद्राचं पाणी ते वर पाईपलाईनने ओढून घेतात आणि मग वरून आपल्याला स्प्रे करतात. आता देव कुठनं आले? माझी आईच म्हणते काय? ढगामध्ये देव राहतात. मग समुद्राचं पाणी वर ओढून घ्यायला त्यांना पाईपलाईन वापरावी लागणार, मग वरून ते स्प्रेच करणार की नाही? अरे मूर्खा, समुद्राच्या पाण्याचं उन्हामुळे. ऊन हा. समुद्र. आलं लक्षात. आलं. असं म्हणा ना. आता ह्याला हिंड हा. म्हणतात. समुद्राचं जे पाणी असतं त्या पाण्याचं उन्हामुळे विधान भवन होतं. विधान भवन? अरे बाष्पीभवन. अहो, समुद्राच्या पाण्याची बाष्प होते, ती बाष्पावरती पुश केली जाते आणि मग त्यांचे वरती ढग बनतात. अरे हा, छान. मग आता मला सांग, ढग कसे येतात? ढग कसे विमानाने येतात. ढग कसे विमानाने येतील? आता मला सांगा, समुद्राचं पाणी वरती गेल्यानंतर वरती चालत यायला त्यांना काय पाय आहेत का, त्यांना पंख आहेत? ते विमानात येणार. अरे बाबा, ढग वाऱ्याने येतात. तुम्हाला काही माहिती नाही, शिकवलेलं सगळं फुकट गेलं. आता पावसात भिजायला जायचं नाही. असं करू नका मास्तर, एवढे निष्ठुर नका, एवढे उलट्या काळजी येऊ नका मास्तर. आपल्या गावातले शेतकरी पावसाची आतुरतेने गेले वर्षभर वाट बघत होते. आता पाऊस पडलाय, त्यांना आनंद झालाय मास्तर. आपण त्यांच्या दुःखात सहभागी नाही झालो, कमीत कमी त्यांचा आनंद आपण शेअर तरी करूया. नाही, नुसतं शेअर नाही करायचं, तर ते पाणी अडवूया, ते पाणी जिरवूया, ते पाणी वर्षभर वापरूया आणि सगळ्या गावाला शहाणा करूया. येस, उशिरा का होईना मास्तरांना अक्कल आली.